नमस्कार, मी हाऊसवाईफ माधुरी. तर चला आपण आज बटाट्याची साध्या पद्धतीने पातळ भाजी कशी बनवायची पाहूया कमी साहित्यामध्ये. तर मी 2 बटाटे घेतलेले आहेत उकडून, एक कांदा घेतलेला आहे बारीक कापून, एक टोमॅटो तो पण छोटा कट करायचा, आणि कोथिंबीर घेतलेली आहे मी 1 मूठ, आणि हे कढीपत्ता 10 ते पाकळ्या घ्यायच्या, 10 पानं कढीपत्त्याची, जिरी आणि मोहरी घेतलेली आहे, आणि लाल मिरची घेतलेली आहे तडक्यासाठी, आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मीठ, हळद आणि लाल मसाला घरगुती घेतलेला आहे. तर चला आपण फोडणी देऊया. तर मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं. तर जिरा मोहरीची फोडणी दिली मी आता. जिरा मोहरी पूर्ण तडतड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया. लसूण पूर्ण लाल होऊन द्यायचा आहे. लसूण लाल झाल्यानंतर कढीपत्ता ॲड करू आपण त्याच्यामध्ये. आता कढीपत्ता पण पूर्ण तडतड झाला की त्यामध्ये कांदा ॲड करू लगेच. कांदा पूर्ण लाल होऊन द्यायचा आहे आणि गॅस पण कमी ठेवायचा आहे. फास्ट गॅस ठेवला की कांदा करपून जातो, आणि कांदा पण सारखं परतत राहायचा, करपू नये म्हणून. तर जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत मी कांदा अशाच पळीने हलवत राहणार आहे. घरी जास्त आपल्या म्हणजे नाही का, घरात जास्त साहित्य नसेल, भाजीला काही नसेल, 1-2 बटाटे असेल तर आपण ही भाजी करू शकतो. जास्त काही लागत नाही, आणि नेहमीच भाजीला काय असेल असं होत नाही ना. कधी कधी भाजीला पण काही नसतं, मग डोकं पण चालत नाही आपलं. आता मिरची मी टाकलेली आहे, ती पण तेलामध्ये परतून घेऊया. खूप टेस्टी भाजी लागते अशी, तुम्ही एकदा नक्की करून पहा. त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो ॲड करणार आहे. टोमॅटोने भाजीला छान टेस्ट येते, पण टोमॅटो उशिराने टाकायचा असतो, कारण टोमॅटो टाकला की कांदा व्यवस्थित परतला जात नाही. कांदा पूर्ण परतून झाला नंतरच टोमॅटो ॲड करायचा त्याच्यामध्ये. तर मी आता टोमॅटो ॲड करते. छान लाल टोमॅटो आहे. शरीरासाठी पण टोमॅटो छान असतो, पौष्टिक असतं. त्यासाठी प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटो ॲड करायचाच असतो. तर मी मिक्स करून घेते आता सर्व. टोमॅटोला पण पाणी सुटूस तर मी आता परतत राहणार आहे. तर मी आता मसाले टाकून घेणार आहे. हळद, मीठ आणि लाल मसाला. मसाले शेवटला टाकायचं म्हणजे करपत नाही. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता कांदा, टोमॅटो काहीच आपलं करपलेलं नाही आहे. छान असं लाल झालेलं आहे सर्व. गॅस कमी ठेवला ना मग करपत नाही. त्यासाठी गॅस कमी पण स्लोच ठेवायचा. पूर्ण मिक्स करून घ्यायचा, आणि जोपर्यंत त्याला पाणी सुटत नाही तोपर्यंत पळीने हलवत राहायचं आहे. तर थोडंसं याला तेल सुटून द्यायचं आहे. मधनं सारखंच त्याला पळीने हलवत राहायचं, म्हणजे खाली मसाला करपत नाही. आता मी त्याच्यामध्ये बटाटे ॲड करणार आहे. बटाटा शिजवून घेतलेला असेल तर खूप छान टेस्ट येते. तुम्ही पाहू शकता बटाटा पूर्ण मिक्स करून घ्यायचा. जास्त बटाटा शिजवून नाही घ्यायचा, नाही तर मग त्याचा पूर्ण गाळ होऊन जातो. छान. मी आता त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड करते. पूर्ण मिक्स करून, कोथिंबीर वरनं नाही टाकायची, जेव्हा आपण पाणी वतायच्या आधीच कोथिंबीर टाकायची, म्हणजे मस्त त्याचा वास पण भाजीमध्ये उतरतो. पूर्ण मिक्स करून घेणार आहे मी आता. आणि त्याच्यामध्ये मी आता पाणी ॲड करते. आपल्याला जेव्हा हवं, माझ्या घरात 2च व्यक्ती आहेत खाण्यासाठी, तर मी फक्त 1 ग्लासच पाण्याचा रस्सा बनवणार आहे. तुम्ही पाहू शकता असं या पद्धतीने भाजी करायची. खूप छान टेस्टी होते भातासोबत, आणि चपाती किंवा फुलक्यासोबत खूप छान ही भाजी लागते.
तर मी थोडा वेळ झाकण ठेवते. तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी शिजलेली आहे. पाहू शकता तुम्ही किती छान शिजलेली आहे. तर अशीच साध्या सोप्या पद्धतीने आपण कधी कंटाळा आलेला असेल तर पटकन ही भाजी होण्यासारखी आहे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. खाण्यासाठी खूप छान लागते आणि लहान मुलं पण खूप आवडीने खातात. तर माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.